हाय फ्रेंड्स, चला बनवूया पनीर मशरूमची भाजी। 200 ग्राम मशरूम घेतलेले आहे, ते स्वच्छ करून घ्यायचे। आपण आता 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। माती वगैरे काही कचरा वगैरे लागून असेल, माती लागून असेल तर ती छान स्वच्छ करून घ्यायची आणि मशरूम व्यवस्थित धुवायचे आहे। वाटल्यास थोडंसं गरम पाण्याने धुवा। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपण छान 2-3 वेळा धुवून घेतलेले आहेत। मशरूम छान धुवून घ्यायचे आहे आणि कट करून घ्यायचे। तुम्हाला जेवढा साईज पाहिजे त्या हिशोबाने कट करून घ्यायचे। या पद्धतीने आपण मशरूम कापून घेतले। मशरूम तयार आहे आणि आपण पनीर पण घेतलेलं आहे। 200 ग्राम पनीर किसून घेतलेलं आहे। किसून घ्यायचं आहे पनीरला। आता थोडंसं आपण मसाला बनवूया अगोदर। तर मसाल्यासाठी मी 1 चमच तेल टाकलं, त्यामध्ये थोडं अद्रक, लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। 2-3 मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकलेले आहे। 2 ते 3 टमाटर टाकलेले आहेत आणि शिमला मिरची टाकलेली आहे आणि थोडेसे काजू टाकलेले आहे 10-15। सर्व छान शिजवून घ्यायचं आहे। झाकण लावून मिक्स करून घेतलं आणि छान झाकण लावून आपण पूर्णपणे छान शिजवून घेतलेलं आहे। बघा, टमाटर वगैरे छान गळले गेलेले आहेत आपले। या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। शिजवून घेतल्याच्या नंतर आपण हे थंड करून घेऊ। एका प्लेटमध्ये टाकून थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्याच्या नंतर आपण याचं पेस्ट बनवून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने आपण पेस्ट बनवून घेतलेला आहे। तर चला भाजी बनवायला सुरुवात करूया। तर मी एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, बारीक चिरलेली मिरची टाकायची आहे, हिरवी मिरची 5 ते 6 हिरव्या मिरच्या छान चिरून घेतल्या आणि त्या टाकलेल्या आहेत। छान परतून घ्यायचं आहे। परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये जो पेस्ट बनवून ठेवलेला होता तो टाकणार आहोत। जो मसाला पेस्ट करून ठेवला होता आपण कांदे टमाटर वगैरेचा, तो पेस्ट टाकलेला आहे आणि पेस्ट थोडा वेळ परतून घ्यायचा आहे। छान तेल सुटायला लागलेलं आहे पेस्टला। तर आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ, थोडं तिखट, म्हणजे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं कमीच घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। छान मिक्स करायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं। मसाला छान शिजवून घ्यायचा आहे आणि आता जे मशरूम आपण कापून ठेवलेले होते ते टाकत आहे। ते टाकून छान मिक्स करायचं आणि 5 ते 10 मिनिटं आपण याला झाकण लावून शिजवून घ्यायचं। बघा, आता चेक करूया आपण। छान शिजले जातात 5-10 मिनिटांमध्ये हे मशरूम। आता याच्यामध्ये आपण जो किसलेला पनीर होता तो टाकणार आहोत, जो आपण पनीर किसून ठेवलेला होता। खूप मस्त लागते ही भाजी, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। पराठ्यासोबत, पोळ्यांसोबत, भातासोबत खूप मस्त लागते तुम्हाला। आता याला 5 ते 10 मिनिटं आपण झाकून शिजवणार आहोत। 5 मिनिटाच्या नंतर आपण झाकण उघडलं, त्यामध्ये थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि थोडंसं आपण गरम मसाला पावडर टाकलेला आहे, किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि छान मिक्स करायचं आहे। आणखी 5 मिनिटं आपण याला शिजू द्यायचं आहे। चांगलं तेल उतरतपर्यंत शिजू द्यायचं आहे। तर बघा किती मस्त झालेली आहे ही भाजी। तेल पण आलेलं आहे, पूर्ण बटर छान विरघळून वरती आलेलं आहे। आणि भाजी शिजल्यानंतर, कोणतीही भाजी असो, भाजी छान शिजल्याच्या नंतर तेल आपोआप वरती येत असते। हिंदी सायडर लोक याला ढिंगरी ढोलमा म्हणतात। आमच्याकडे हिंदी सायडर लोक आहेत, ते ही भाजी भरपूर बनवतात। तर भाजी खूप मस्त झालेली आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।